नमस्कार. मी योगिता मुकडे नवी दृष्टीमध्ये पुन्हा तुमचं सर्वांचं एकदा स्वागत करते. खरंच तुम्ही जेव्हा मला लाईक्स किंवा कमेंट्स शेअर करता आणि पर्सनली जेव्हा तुमचे कॉल्स येतात किंवा मेसेजेस येतात, खरंच मला खूप छान वाटतं आणि विशेषतः म्हणजे बऱ्याचशा लोकांनी आपापले विषयसुद्धा मांडले, की मॅम प्लीज तुम्ही या विषयावर बोला. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर आजचा विषय हा थोडासा माझ्या विद्यार्थ्यांकडनं आलेला आहे. म्हणजे क्लासमध्ये थोडंसं चालू होतं, की एका विद्यार्थ्याला म्हणजे एका बदमाश विद्यार्थ्यांसोबत पाहिल्याबरोबर त्याला असं म्हणण्यात आलं, की "तू पण तिथे त्या म्हणजे केलेल्या कांडामध्ये तू पण सहभागी होतावा." म्हणजे केवळ तुमचे स्थान किंवा संगत ही तुमची किंमत ठरविते. हाच आजचा आपला विषय आहे, की हो, अगदी बरोबर. ज्या बोटाने जेव्हा आपण चंदन लावतो आणि त्या चंदनाचा सुवास ज्याप्रमाणे आपल्या बोटामध्ये उरतो किंवा त्या बोटाला लागतो, त्याचप्रमाणे आपली संगतीसुद्धा ही त्या माणसाची किंमत ठरवत असते. आता हेच बघा ना, एखादा पाण्याचा थेंब किंवा काही पाण्याचे थेंब हे जर आकाशातून जेव्हा पृथ्वीवर बिलकुल सावकाश आणि बिलकुल आरामात येतात किंवा बिलकुल छोट्या स्वरूपामध्ये तेव्हा त्यात तुषार अशा प्रकारे म्हटलं जातं. त्याचबरोबर जेव्हा त्याची गती वाढते, ते थोड्या जोराने यायला लागतात, त्याला सरी म्हटल्या जातात. आणि जेव्हा ते खूप एखाद्या वेगाने हवेसहित आडवे-तिडवे वाहत जर आले, तर त्यांना धो-धो पाऊस अशा प्रकारेही आपण संबोधतो. पण शेवटी पाणीच ना, मग ते कशाप्रकारे येतं हे त्याच्यावर अवलंबून आहे. एवढंच नाही, तर तेच पाण्याचे थेंब जर एखाद्याच्या दुःखाचं कारण बनून जर डोळ्यातून आले, तर ते अश्रू बनतात. एवढंच नाही, जर समजा तेच पाणी एखाद्याच्या आनंदाच्या वेळी जर डोळ्यातून आले, तर ते आनंदाश्रू होऊन जातात. तेच पाण्याचे काही थेंब देवाच्या चरणावरून ओसंडले गेले, तर ते तीर्थ बनतात. एखाद्या गुलाबामध्ये जर मिसळले, तर ते गुलाबजल बनतं. बरोबर आहे? इतकंच काय, तर तेच पाणी जर समजा एखाद्या नदीमधून वाहत आहे, तर ते पेयजल बनतं, पिण्यास योग्य असतं. मात्र जेव्हा तेच पाणी एखाद्या समुद्राला जाऊन मिसळतं किंवा ती नदी एखाद्या समुद्राला जाऊन मिसळते, ती अपेय होतं. एखाद्या पूजेमध्ये किंवा हातामध्ये पाण्याचा संकल्प केला जातो. पाणी हातात धरून संकल्प केला जातो आणि म्हणजे आपली कार्यसिद्धीस नेण्यासाठी तेच जल वापरलं जातं. पण एखाद्या ऋषीमुनीच्या रागाच्या ओघामध्ये तेच जल काही अपशब्द वापरून ते शापाच्या स्वरूपामध्ये तुमच्या समोर प्रकट होतं. म्हणजे आता तुम्ही यावरून मी जितके काही उदाहरणं दिले, त्या उदाहरणांवरून तुम्ही त्याचा अंदाज लावू शकता, की या पाण्याप्रमाणेच आपले जीवनसुद्धा तशाच प्रमाणे निगडीत आहे. म्हणजे तुम्ही कुठे आहेत, कुणासोबत आहात, त्यावरून तुमची खरी किंमत कळते. तुमच्यासारखे म्हणजे तुमची जी सत्संगती तुम्हाला ज्याप्रमाणे लाभली आहे, जर समजा एखादी सत्संगती आहे, तर तुमचं जीवन नक्कीच सफल होईल आहे. आणि जर समजा दुसंगती अगर तुम्हाला लागली असेल, तर नक्की ते तुमच्या विनाशाचे कारण बनते. आता हे तुमच्या हातात आहे, की एखाद्याच्या व्याकुळतेची म्हणजे जर समजा एखाद्याला तहान लागली असेल, त्या व्याकुळ व्यक्तीची तहान भागवून त्याला जीवनदान द्यायचं, की तेच एक विष बनून म्हणजे तुमच्या कर्तृत्वाने प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे त्याचा विष बनून प्राण घ्यायचा आता हे तुमच्या हातामध्ये आहे. म्हणूनच सांगते, लोभ टाळा, योग्य मार्ग अवलंबा, सत्संगती जोडा आणि आपले जीवन सफल बनवा. खूप खूप धन्यवाद.